महानगरपालिका आयुक्तांनी ह्या संदर्भात पुढाकार घेऊन हे सगळे महात्मा ज्योतिबा फुले आपले महापालिकेचे नगरसेवकही होते आणि त्यांच्या पुढच्या काळामध्ये वर्षभरातला आढावा मग अनेकांनी संस्थेने आम्हाला त्यांच्याबद्दल माहिती दिली की ह्या ठिकाणी त्यांचा हा बोर्ड लावला पाहिजे, ह्या ठिकाणी परिसरामध्ये परिसंवाद केले पाहिजे, त्यांच्याविषयी जनजागृती केली पाहिजे. तर अशा विचार महापालिका आयुक्त आणि परशुराम वाडेकर आम्ही ठराव करून मग महानगरपालिकेचा निधी उपलब्ध करून देणे असेल, CSR असेल किंवा अनेक संस्था पुढे येतील आणि विविध उपक्रम करतील अशा प्रकारचं आज चर्चा झाली. दुसरं, संत ज्ञानेश्वर माऊली पालखी गेले अनेक वर्ष 350-400 वर्षापासून भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकामध्ये येत असते. मग त्यामध्ये बजेटला 10 कोटीची तरतूद मी ह्यावेळी अर्थसंकल्पात केली. ट्रस्टीने असं सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलीचे जे आळंदीचे ट्रस्टी आहे त्यांचं म्हणणं की त्या ठिकाणी सुखसुविधा मिळल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता. तर पुणे महापालिका म्हणून 10 कोटी तरतूद केल्यावर मग रोड वायडिंग असेल, त्या येणाऱ्या रूटवरती माननीय आयुक्तांनी असं सांगितलं की रूटवरनं मग रस्ते असेल, डागडुजी असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, ह्या गोष्टीची तरतूद करून एक महिन्या अगोदरच त्याचा आढावा घेऊन त्या पूर्ण करायचं ठरलं. तसंच ह्यामध्ये इल्लीगल होर्डिंग संदर्भामध्ये शहरामध्ये ज्या ठिकाणी इल्लीगल होर्डिंग आहे त्याचं डिटेल मॅपिंग करून ज्या ठिकाणी इल्लीगल आहे त्यावर कारवाई करावी आणि मागच्या काळातही हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर जे शुल्क इल्लीगल होर्डिंगचे कमी करण्यात आले तो सुद्धा आकडा खूप मोठ्या प्रमाणात आहे, ती वसुली करण्यासंदर्भात सांगितले. दर आठवड्याला स्टँडिंग कमिटीमध्ये किती इल्लीगल होर्डिंगवर कारवाई केली आणि किती दंड वसूल केला याच्यावर चर्चा झाली. तसंच टँकर संदर्भात मागच्या काळात ॲक्सिडेंट झाला होता महमदवाडी परिसरामध्ये. मग त्या संदर्भात आयुक्तांना आम्ही विचारणा केली असता ह्या टँकरला सुद्धा नियमावली असली पाहिजे, ह्या टँकरचा RTO पासिंग, ड्रायव्हर, त्याला स्काडा सिस्टीम असली पाहिजे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी ते टँकर भरले जातात त्याचं बिलिंग सिस्टीम असेल, ह्याला आळा बसला पाहिजे आणि ॲक्सिडेंट न होण्यासाठी संबंधित ठेकेदार असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि हे टेंडर प्रक्रिया करत असताना एकच व्यक्ती वारंवार त्या ठिकाणी असतो. एक SOP महापालिकेची नियमावली बनवायचं ठरवलं, त्यामध्ये ते ठरले गेले. दुसरं, शालेय साहित्य 75 रोल मॉडेलमध्ये करायचं ठरवलं होतं, पण 75 रोल मॉडेल शाळा व्हायला 1-2 महिने लागतील. तो हा आमचा शहरातला महत्त्वाचा प्रकल्प आहे, तर 1 महिना तो विषय पुढे घेतलाय आणि नक्कीच तो मंजूर करून पुढच्या काळामध्ये त्या 75 शाळेत रोल मॉडेलमध्ये त्या खेळणी साहित्य करणार आहे. तो आम्ही 1 महिना पुढे घेतला. तसेच दक्षता समिती असेल, त्यानंतर बाकीच्या महसूल समिती असेल, या संदर्भात आम्ही चर्चा केली. तसंच महानगरपालिकेचं मुख्य प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करण्यासाठी मी अर्थसंकल्पात तरतूद केली होती. तो सुरुवातीला तो करायचा आहे. त्याचबरोबर बाकी माननीयांनी शहरातले ज्या ज्या ठिकाणी एंट्रन्स गेट आहेत, मग वाघोली असेल, शेळवाडी असेल, बानेर फाटा असेल, ह्या ठिकाणी त्या एंट्रन्स गेटवरती कमान करण्यासंदर्भात त्यांचा प्रस्ताव आला. पण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो आपण करतोय अर्थसंकल्पात तो सुरू करायचं ठरलंय. अशा अनेक विषय चर्चा, अपील समिती, उप अपील समिती या त्याची स्थापना केली आणि महापालिकेतले जे विषय महत्वाचे होते ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. उपसमिती असतील, महसूल समिती असेल, त्यानंतर पुढच्या काळामध्ये दक्षता समिती असेल, याची SOP तयार करणार आहे. अशा प्रकारे आज स्टँडिंग कमिटीमध्ये चर्चा झाली आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक नियमावली, मग RMC प्लॅन या शहरामध्ये असतील, इल्लीगल असेल, विदाऊट परवानगी असेल, ते शिफ्ट करण्यासंदर्भात आयुक्तांना सांगितले. जे म्हशी गाईचे गोटे आहेत शहरातले स्थलांतर करून मुंडवा, केशवनगर या ठिकाणी गेले होते, त्याचा वापर ते करत नाहीयेत. शहरात गोटे आहेत पण त्या गोठ्यांमध्ये सर्रास कन्स्ट्रक्शन बांधकाम करून इल्लीगलपणे राहतात, त्याच्यावर कारवाई करावी, अशी पण यामध्ये चर्चा झाली आहे. आणि पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या वॉर्ड ऑफिस असं त्याला सक्षम केलं पाहिजे आणि जास्त कमी दराच्या 51% बिलो, 50% बिलोतल्या येणाऱ्या टेंडरवर सुद्धा एक नियमावली बनवून त्या नियमावलीमध्ये लो क्वालिटी आणि ह्या 51% 40%च्या दरांमध्ये एक नियमावली करून त्याच्या सुद्धा मार्गदर्शन करण्यासंदर्भात आयुक्तांनी सांगितलं. ते सुद्धा पुढच्या काळात करतोय. अशा प्रकारे स्टँडिंग कमिटीमध्ये आज चर्चा झाली. पुणेकरांचं एक थेंबही पाणी कमी होणार नाही, ह्या ठिकाणी तुम्हाला मी जाहीर आवाहन करतो. आणि ह्या संदर्भामध्ये ज्या खात्याकडनं आपल्याला पत्रव्यवहार आलाय
आयुक्तांकडे आला, पुणे महापालिकेची भूमिका, माझी सुद्धा भूमिका, राज्य सरकारची भूमिका, पुणेकरांचं 1 इंच सुद्धा पाणी कमी होणार नाही. ह्याच्यातल्या काय त्यांच्या अडचणी असतील ते बघूयात आम्ही, त्या दूर करण्याचा नक्की आमचा प्रयत्न राहणार आहे. 1 इंचही पाणी कमी होणार नाही. या संदर्भामध्ये अधिकारी असेल, माननीय आयुक्त असेल, वरिष्ठांची सुद्धा बोलू आम्ही आणि नक्कीच पुणेकरांचं 1 इंच पाणी कमी होणार नाही.